पाकिस्तानमध्ये निवडणुकीतील धांदल आणि सरकार स्थापनेबाबतच्या जोरदार चर्चा सुरू असतानाही रविवारी रात्री मात्र एका दुसऱ्याच बातमीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं। ती बातमी होती लाहोरचा सर्वात मोठा डॉन आमिर बलाज टिपूची। त्याची एका लग्नात हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे। एकेकाळी लाहोरचा किंग म्हणून ओळखला जाणारा बिल्लाचा नातू आणि त्या घराण्यातील चौथा वारस असणाऱ्या आमिर याचाही मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे मात्र लाहोरच्या अंडरवर्ल्डमध्ये मोठी खळबळ उडाली। लाहोरमध्ये रविवारी रात्री 9 वाजता एका महत्त्वाचा विवाह समारंभ सुरू होता। लाहोरचा सर्वात मोठा आणि सुंदर असलेला डॉन आमिर बलाज टिपूचा सर्वात जवळचा मित्र हमजादच्या बहिणीचा विवाह समारंभ सुरू होता। यावेळी विवाह समारंभात मिरवणूकही पार पडली होती। सर्वजण जेवण करून गप्पाटप्पा करत बसले होते। यावेळी त्यांच्या स्वतःचा बॉडीगार्डही त्यांच्यासोबत तैनात होता। मात्र त्या गर्दीतून एक व्यक्ती सेल्फी घेऊया म्हणत त्याने फोटो काढण्यासाठी विनंती केली। सेल्फी काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने कपड्यात लपवून ठेवलेले हत्यार काढून त्याने सरळ आमिरवर हल्ला केला। त्याच लग्नात हल्लेखोर बरोबर आणखी एक साथीदार त्याच्यासोबत उपस्थित होता। त्यांनी फायरिंग चालू केली। त्यानंतर आमिरच्या बॉडीगार्डनेही त्यांच्यावर फायरिंग केली। आमिरवर हल्ला करणारा आणि त्याचा एक मित्रही पाहुण्यांच्या वेशात तिथेच उपस्थित होता। त्यानेही गोळीबार चालू केला होता। त्यामुळे सुरक्षा रक्षकाने लगेच सेल्फी घेणाऱ्यावर फायरिंग केले। त्यामुळे त्याचाही जागीच मृत्यू झाला। तर त्याचा दुसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला। गोळीबार झाल्यानंतर आमिरला तत्काळ लाहोरच्या जिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या प्रत्येक वृत्तवाहिनीवर फक्त निवडणुकीचं चित्र दिसत होतं। मात्र 18 फेब्रुवारीच्या रात्री आमिरवर झालेल्या गोळीबारामुळे निवडणुकीचं विश्लेषण मागं पडलं आणि आमिरच्या बातम्यांचा भडीमार सुरू झाला। आमिरवर झालेल्या गोळीबारामुळे आता प्रत्येक वाहिनीवर फक्त आमिरच्याच ब्रेकिंग न्यूज चालू आहेत। त्यामुळे असाही सवाल उपस्थित केला जातो की आमिर टिपूच्या मृत्यूची बातमी ब्रेकिंग न्यूज का बनली। तर या दरम्यान त्यानेच मृत्यूपूर्वी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर काही ओळी ठेवल्या होत्या। त्या ओळी होत्या, ए खुदा जब तक जिंदगी मेरे लिए बेहतर है मुझे जिंदा रख और जब मौत मेरे लिए बेहतर हो तो मुझे उठा ले। तुम्ही प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा कागज हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल। यामध्ये व्यक्ती स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी संघर्ष करतो। या चित्रपटातील ही कहाणी उत्तर प्रदेशातील आजमगड येथील लाल बिहारी या व्यक्तीची होती। मात्र आता अशीच एक धक्कादायक कहाणी प्रत्यक्ष समोर आली आहे। ही कहाणी बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील आहे। या ठिकाणी एक वृद्ध दाम्पत्य स्वतःला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी मागील 3 महिन्यापासून संघर्ष करत आहे। या दाम्पत्याला मूलबाळ नाही। या दाम्पत्याने आरोप केला आहे की त्यांना मृत घोषित करून त्यांची जमीन हिसकावण्यात आली। त्यांचा जमिनीवरील हक्क आणि घरही ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांना स्थानिक पातळीवर न्याय न मिळाल्याने त्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची तयारी केली आहे। अरविंद यादव यांची ही कहाणी आहे। ते बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील पतरघट गटाच्या कमलजडी गावातील रहिवासी आहेत। अरविंद यांनी सांगितले की ते 3 भाऊ आहेत। सर्वात मोठे राधाकांत यादव, मधले भाऊ रमाकांत यादव आणि सर्वात लहान ते स्वतः आहेत। त्यांना मूलबाळ नाही। त्यांनी आरोप केला आहे की त्यांचे मोठे भाऊ राधाकांत यादव यांचा एकुलता एक मुलगा पंकज याने फसवणूक करून मधले भाऊ रमाकांत यादव यांना 2014 मध्ये मृत घोषित करून टाकले आणि त्यांच्या दोघांच्या हिश्श्याची जमीन आपल्या आईच्या माध्यमातून आपल्या पत्नीच्या नावावर केली। याबाबत त्यांना कोणतीही कल्पना सुद्धा आली नाही। 3-4 महिन्यांपूर्वी त्यांना याबाबतची माहिती मिळाली आणि यानंतर त्यांनी आणि रमाकांत यादव यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। अरविंद यांनी सांगितले की त्यांचा बालपणीच मृत्यू झाला आहे असे दाखवण्यात आले। पुतण्याने त्यांच्या हिश्श्याची जवळपास 1.5 बिघा शेतजमीन आणि 7 गुंठे जमिनीवर कब्जा केला। तत्कालीन झोनल ऑफिसरने त्यांना सरकारी रेकॉर्डमध्ये मृत घोषित केले आणि मी स्वतःला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी आता घरोघरी फिरत आहे। तक्रार दाखल होऊन 2.5 महिने झाले। मात्र आज तागायत कोणतीही कारवाई झालेली नाही।